अशोक खरातचा एन्काउंटर होणार, शिंदेंचा धक्कादायक दावा, शंका उपस्थित करत कारणही सांगितलं. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित महिला अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणाचे राजकीय वर्तुळातही मोठे पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांचे खरात याच्यासोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच सोलापूरमधील काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अशोक खरात याच्याबाबत धक्कादायक दावा केलाय. अशोक खरातसोबत अनेक मोठे नावे जोडली गेली आहेत. भविष्यात अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो असं भाकीत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी केलंय. प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाही, आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत. आणि आत्ता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत. एकीकडे आपण महिला आरक्षणाचा विषय आणि तिथे महिलांचं शोषण होत असेल तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत आरक्षणवर होतं, पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारच महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करा. प्रतिभा चाकणकर, ज्या रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत, त्या असं म्हणतात की आमच्या नावे एक अकाउंट काढलेलं आहे, आम्हाला त्याची कसली कल्पना नाही. पुरावे तर मिळालेत आता, तर मला त्याच्याबद्दल काही टिप्पणी. भोंदू अशोक खरातची जमीन अनेक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात सुद्धा जवळपास 50 एकराच्या आसपास जमीन मिळते आणि ही नेमकी या जे काही मार्ग जात आहेत, महामार्ग, तिथेच ही जमीन जाते. म्हणजे कुठेतरी सरकारमधले लोक त्याला 100% ह्यांची मिलीभगत आहे. आणि अजूनही मला असं वाटतं काही त्यांना पुरावे बाहेर येणार आहेत, पण मी तुम्हाला सांगते त्याआधी त्यांचं काहीतरी हेच लोक करवतील. भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंधित महिला अत्याचार प्रकरणात विशेष तपास पथकाकडून कसून चौकशी सुरू असताना आर्थिक गैरव्यवहाराचा देखील ईडीकडून सखोल तपास सुरू करण्यात आलाय. काल सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून भोंदूबाबा अशोक खरात याच्या तृप्तबाला बंगल्यात झाडाझडती सुरू आहे. खरात याने मिळवलेल्या बेनामी संपत्तीच्या प्रकरणी ईडीकडून सखोल तपास सुरू आहे. ईडी आणि SITकडून संयुक्तरित्या कारवाई सुरू असून ईडीने खरात याला दणका देत त्याची आलिशान कार जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईडीने अशोक खरात याची आलिशान MH15 GL 8181 या क्रमांकाची मर्सडीज कार जप्त केली आहे. त्यामुळे आता खरात याच्या भोवती ईडीकडून कारवाईचा फास आवळला जात असल्याचं स्पष्ट झालंय. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.